नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। एप्रिल महिन्यातल्या चालू घडामोडीवरचा हा आपला 9वा व्हिडिओ आहे। यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओ पाहू शकता। व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, 2019-20 या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर किती राहणार असल्याचा अंदाज नुकताच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केला आहे। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 7.3%। आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने 2019-20 या आर्थिक वर्षामध्ये भारताचा विकास दर 7.3% राहणार असल्याचा अंदाज नुकताच व्यक्त केलेला आहे। हा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केलेला आहे। आपण या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात। हिलाच इंग्लिशमध्ये IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असं म्हटलं जातं। हिची स्थापना 27 डिसेंबर 1945 या दिवशी झालेली असून हिचं मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC आणि या IMFचे सध्याचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणजे MD आहेत क्रिस्टीन लगार्ड। हा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केलेला आहे। यापूर्वीही आपण आपल्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे। वेगवेगळ्या संघटनांनी किंवा RBIने भारताच्या विकास दराबाबत अंदाज व्यक्त केलेले आहेत, ते पण आपण इथे थोडक्यात रिवाइज करूयात। पहिला आहे वर्ल्ड बँक, जागतिक बँक। जागतिक बँकेने भारताचा 2019-20 या आर्थिक वर्षामध्ये विकास दर 7.5% राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे। त्यानंतर RBIने पण अंदाज व्यक्त केला होता। RBIने 7.2% विकास दर राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता। त्यानंतर ADB आशियाई विकास बँक, एशियन डेव्हलपमेंट बँकेने 7.2% भारताचा विकास दर राहील 2019-20 या आर्थिक वर्षामध्ये असा अंदाज व्यक्त केला होता। आणि आता या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केलेला आहे 7.3%। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न, IPL मध्ये एका सामन्यात सर्वाधिक निर्धाव चेंडू टाकण्याचा विक्रम खालीलपैकी कोणत्या गोलंदाजाने केला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दीपक चहर। दीपक चहर इमेज बघा, हा आहे दीपक चहर। हा IPL मध्ये चेन्नई सुपर किंग्स या टीमकडून खेळतो आणि याने नुकतंच कलकत्ता विरुद्ध खेळताना 20 म्हणजे एका सामन्यामध्ये 20 चेंडू निर्धाव टाकण्याचा विक्रम केलेला आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दीपक चहर। पुढचा प्रश्न, अमेरिकेच्या थिंक टँक प्यू रिसर्च या संस्थेने केलेल्या पाहणीनुसार मुस्लिम लोकसंख्येच्या बाबतीत भारत जगात कितव्या क्रमांकाचा देश आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दुसऱ्या। अमेरिकेचे थिंक टँक प्यू रिसर्च या संस्थेनं नुकतीच एक पाहणी केली आहे मुस्लिम लोकसंख्येबाबतची आणि जगामध्ये सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असणारा देश ठरलेला आहे इंडोनेशिया। इंडोनेशियामध्ये सर्वाधिक 21 करोड एवढी लोकसंख्या आहे मुस्लिम। त्यानंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो। भारतामध्ये सध्या 19,48,00,000 एवढी मुस्लिम लोकसंख्या आहे। तिसरा क्रमांक लागतो पाकिस्तानचा। पाकिस्तानमध्ये सद्यस्थितीमध्ये 18,40,00,000 एवढी मुस्लिम लोकसंख्या असून चौथा क्रमांक आहे बांगलादेशचा आणि या यादीमध्ये पहिला क्रमांक लागतो इंडोनेशियाचा। मॅपमध्ये बघा, हे आहे इंडोनेशिया। इंडोनेशिया राजधानी आहे जकार्ता। इंडोनेशियाचे सध्याचे प्रेसिडेंट आहेत जोको विडोडो आणि इंडोनेशियाची करन्सी आहे इंडोनेशियन रुपी। आणि आपला जो मूळ प्रश्न आहे, भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर भारताचा मुस्लिम लोकसंख्येमध्ये जगामध्ये दुसरा क्रमांक लागतो। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न, खालील विधानांचा अभ्यास करून योग्य पर्याय निवडा। अविधान किंवा पहिलं विधान आहे, RBIच्या पतधोरण निश्चिती समितीकडून रेपो दरात नुकतीच 0.25% कपात करून रेपो रेट 6.25% वरून 6% केला आहे। ब विधान किंवा दुसरं विधान आहे, देशभरातील बँका जेव्हा RBI कडून अल्प मुदतीचं कर्ज घेतात त्यावेळी जो दर RBI आकारते त्याला रेपो रेट म्हणतात। पर्याय आहेत फक्त अ बरोबर, फक्त ब बरोबर, दोन्ही बरोबर आणि दोन्ही चूक। तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दोन्ही बरोबर। RBIच्या पतधोरण निश्चिती समितीने नुकतीच रेपो रेटमध्ये किंवा रेपो दरामध्ये 0.25% एवढी कपात केलेली आहे। यापूर्वीचा रेपो रेट होता 6.25% आणि आता सुधारित रेपो रेट आहे 6%। आणि दुसरं जे विधान आहे ते रेपो रेटची व्याख्या दिलेली आहे। रेपो रेट म्हणजे देशभरातील बँका जेव्हा RBI कडून अल्प मुदतीचं कर्ज घेतात त्यावेळी RBI या बँकांना जो दर आकारतं त्या दराला रेपो रेट असं म्हणतात। म्हणजे उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 दोन्ही बरोबर। इथे रेपो रेटचा उल्लेख आलेला आहे। अजून एक कन्सेप्ट आहे रिव्हर्स रेपो रेट। रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय? रिव्हर्स रेपो रेट म्हणजे ज्यावेळी बँका आपल्याकडचा अधिक असलेला पैसा किंवा निधी RBI कडे अल्प मुदतीसाठी जमा करतात त्यावेळी RBI या बँकांना जो व्याजदर देतं त्या अधिकच्या जमा रकमेवर
त्या रेटला किंवा त्या दराला रिव्हर्स रेपो रेट असं म्हटलं जातं. आणि आपला जो मूळ प्रश्न आहे त्याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, वरील दोन्ही विधाने बरोबर आहेत. इथे RBIचा उल्लेख आलेला आहे. आपण RBIबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात. RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. RBIची स्थापना 1 एप्रिल 1935. RBIचं मुख्यालय आहे मुंबईला आणि RBIचे सध्याचे गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास. शक्तिकांत दास हे RBIचे 25वे गव्हर्नर आहेत. आणि आता कालच्या व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर. कालच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न विचारला होता, खालीलपैकी कोणता देश नुकताच जागतिक सौर संघटनेचा 74वा सदस्य देश बनला आहे? याचं उत्तर जवळपास सर्वांनी बरोबर दिलेलं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बोलिव्हिया. बोलिव्हिया हा नुकताच जागतिक सौर संघटनेचा 74वा सदस्य देश बनलेला आहे. ही जागतिक सौर संघटना काय आहे तर हिलाच इंग्लिशमध्ये ISA इंटरनॅशनल सोलार अलायन्स असं म्हटलं जातं. ही अशा देशांची संघटना आहे जे देश कर्कवृत्त व मकरवृत्तादरम्यान येतात. या देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सूर्यप्रकाश पडत असल्याने त्या सूर्यप्रकाशाचा उपयोग सौर ऊर्जेमध्ये करावा, तसंच या देशांना एक जागतिक स्तरावर व्यासपीठ उपलब्ध करून द्यावं या उद्देशाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या पुढाकारातून नोव्हेंबर 2015मध्ये या जागतिक सौर संघटनेची स्थापना करण्यात आली होती. आणि याच जागतिक सौर संघटनेचा नुकताच बोलिव्हिया हा 74वा सदस्य देश बनलेला आहे. बोलिव्हिया मॅपमध्ये बघा, हा आहे बोलिव्हिया. याची या बोलिव्हियाची राजधानी आहे सुक्रे आणि बोलिव्हियाचे सध्याचे प्रेसिडेंट आहेत इव्हो मोरॅकल्स. आणि आता आजच्या व्हिडिओचा प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, विस्डेनकडून देण्यात येणारा T20 क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू हा पुरस्कार नुकताच खालीलपैकी कोणाला जाहीर झाला आहे? पर्याय आहेत विराट कोहली, स्मृती मानधना, रशीद खान आणि यापैकी नाही. याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे.